शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव। आरोपी मूळचा बांगलादेशातील असल्याचा संशय। आरोपीकडे भारतीय असल्याचा काही पुरावा नाही। भारतात आल्यानंतर त्यानं नाव बदललं, पोलिसांची माहिती। आरोपीला ठाण्यातून अटक केली, पुढील चौकशी सुरू। कोर्टाकडे आरोपीच्या कोठडीची मागणी करणार, पोलिसांची माहिती। तर आरोपी भारतात असताना कोणी मदत केली का याची चौकशी होणार। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादकडून सैफवर हल्ला, पोलिसांचा दावा। पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं सुरुवातीला विजयदास असं नाव सांगितलं, मुंबई पोलिसांची माहिती। तर आरोपी 5 ते 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आल्याची माहिती। आरोपीकडे भारतीय कागदपत्र नाहीत। आरोपी मोहम्मद शहजाद याचं वय 30 वर्ष। आरोपी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता, पोलिसांची माहिती। हाऊसकीपिंग एजन्सीत आरोपीला काम कसं मिळालं हेही तपासलं जाणार। रात्री कासारवडवलीच्या लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी। कर्मचाऱ्यांना एका लाईनमध्ये उभं करून सर्वांचे मोबाईलही तपासले। 200 पोलिसांच्या पथकाकडून सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक। हिरानंदानी इस्टेट परिसरात आरोपी अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून लपला होता। सैफ अली खानवर उपचाराचा आज 4था दिवस। लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। सैफची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। सैफला उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यासाठी रवाना। पुढील 4 दिवस फडणवीस दाओस दौऱ्यावर। जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार, भरघोस निधी आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। अजित पवारांकडे पुण्यासह बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। आज आवश्यकता होती त्यामुळे अजित पवारांनी जबाबदारी घेतली। अजित पवारांच्या बीडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरेंची प्रतिक्रिया। बीडचे पालकमंत्रीपद अजितदादांना मिळावं ही आमची मागणी होती। सुरेश धसांकडून बीडचे पालकमंत्रीपद झाल्याबद्दल अजित पवारांचं अभिनंदन। बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल दादांचं अभिनंदन। बीडचं पालकमंत्रीपद घ्या, दादांना विनंती केली होती। पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच। मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतापले। रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला। टायर जाळून शिवसैनिकांकडून निदर्शनं। आगरी समाजाला ठाणे जिल्ह्यात ठेंगा। कल्याण डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा एकदा तोच बालक आणि तेच पालक। ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मंत्री धनंजय मुंडे शिर्डीत दाखल। राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहणार। रात्री मुंडेंनी परळी वैजनाथ आणि शनिदेवाचं दर्शन घेतलं। 2 समाजात तेढ होत असेल तर टाळण्यासाठी प्रयत्न करा। समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना। भपकेपणा, बाजपणा आणि बडेजाव टाळण्याचाही सल्ला। बीड हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा। शहरातील 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद। मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात। संतोष देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार। हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं। खूप मोठं रॅकेट, मनोज जरांगेंची मागणी। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर। पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर बावनकुळे जिल्ह्याचा आढावा घेणार। टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा उत्साह। राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि सचिव सुजाता सौनिक यांनी झेंडा दाखवला। मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वे वर्ष। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात। पीएम किसान निधीचे पैसे घरात एकालाच मिळणार। केंद्र सरकारतर्फे नवीन नियमावली लागू। मनीएज घोटाळा प्रकरणी 4 भूखंड 8 सदनिकांवर टाच। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज। धारावीच्या राजीव गांधीनगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। पोलिसांनी पडताळणी केली असता अफवा असल्याचं निष्पन्न। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं 31 मे पर्यंत हटवण्याचे निर्देश। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचे आदेश। अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा समित्यांची स्थापना। गोल्ड प्लेने नवी मुंबईतील वाहतूक थंडावली। खारघरपासून वाहतूक कोंडी। मुंबईत येणाऱ्या वाहनांना फटका, तर शिव पनवेल मार्गावर प्रवाशांना मनस्ताप। 2 समाजात तेढ होत असेल तर टाळण्यासाठी प्रयत्न करा। समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना। भपकेपणा, बाजपणा आणि बडेजाव टाळण्याचाही सल्ला। 2 समाजात तेढ होत असेल तर टाळण्यासाठी प्रयत्न करा। समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना।
नागपुरात पुढील 10 दिवस पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव. मागील 5 दिवसात किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस घसरलं. मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात नागपूर महापालिकेची जोरदार कारवाई. कर्ण भरणाऱ्या 523 थकबाकीदारांच्या नावानं पालिकेचे वॉरंट. तर 32 थकबाकीदारांकडून आतापर्यंत 15,21,000 रुपयांची कर वसुली. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनात फळांची आईस्क्रीम आणि बर्फी. सोलापूरच्या शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम. बीडमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसने 5 जणांना चिरडलं. तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांकडून बसची जाळपोळ. परळी रोडवरील घोडका राजुरी येथील घटना. पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीवर प्रशासकीय राज असणार. निवडणूक लांबल्यानं आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती कामाची धुरा असणार. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिवसाची सुरुवात. पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्याकडून तक्रारींचं निवारण. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन. शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांचा नागरी सत्कार. नंदुरबार जिल्ह्यात खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचं आवाहन. पुण्यातील भोर मांढरदेव मार्गावरील आंबडेत 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात एका ज्येष्ठाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. हुरडा पार्टीप्रमाणे सध्या कोकणात मोंगा पार्टीची भुरळ. निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यात शिजवलेला पदार्थ खाण्याची पर्यटकांना मेजवानी. नंदुरबार जिल्ह्यात भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात. शहरातील बाजारपेठेत आणि घरोघरी फिरून सदस्य नोंदणी अभियान सुरू. नंदुरबारमध्ये कोंबड्यांचा आहार आणि औषधाची किंमत वाढल्यानं पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात. पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यासाठी मदतीचं आवाहन. सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांच्या बेड्या. 68 लाखांच्या गैरव्यवहारांसह 50 अकाउंटवरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचं उघड. 3 जणांना अटक. रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांचं नाव घोषित झाल्यानं कार्यकर्त्यांचा जल्लोष. वरसे येथे फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त. पुणे जिल्ह्यात शिक्षण आयुक्तांचा विद्यार्थ्यांशी संवाद. सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील शाळांना अचानक भेटी देत आढावा. बारामतीमध्ये राज्य पोस्टल विभागाची जनजागृती रॅली. आरोग्यासाठी ई सायकल रॅलीमधून अनोखा संदेश. ठाणे महापालिका मालमत्ता कर विभागाची 600 कोटींची वसुली. विभागाला आतापर्यंत 386 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त. ठाण्याच्या कासारवडवली ते गायमुख मेट्रोच्या खर्चात 64 कोटींची वाढ. मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल 14.4% वाढ. सद्यस्थितीत मार्गिकेचं केवळ 86% काम पूर्ण. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण जतन करा. न्यायालयाचे आदेश. बेस्टची वीज तब्बल 15% महागणार. ग्राहकांना नव्या वर्षातच लाईट बिल जादा येणार. तर टाटा आणि अदानींकडून पुढील वर्षापासून दरवाढीचा प्रस्ताव. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी. 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.